तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे, यामुळे धबधबे जे आहेत हे प्रभावित झालेले आहेत। माझ्या पाठीमागे आपण पाहू शकताय की ही सवत्सड्याची दृश्य आहेत। मोठ्या प्रमाणात पर्जन्य झाल्यामुळे या ठिकाणी आपण अशा पद्धतीने धबधब्याला पाणी आलेलं आपण पाहू शकतोय। आजपासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हे पाणी पाहायला मिळतंय आणि विशेष आकर्षण ठरणारा हा धबधबा आहे। कोकणच्या सौंदर्यात या धबधब्यामुळे भुरळ पडत असते। मुंबई गोवा महामार्गावरती परशुराम घाटाच्या पायथ्याशी हा धबधबा आहे आणि पाहण्यासाठी देखील या ठिकाणी गर्दी जी आहे ही मोठ्या प्रमाणात असते। आता आपण पाहू शकता की या आजूबाजूला स्थानिक लोक जे आहेत हे आलेले आहेत, तर आजूबाजूचे पर्यटक देखील मोठ्या प्रमाणात इथं आलेले आहेत। आपण पाहू शकतो की धबधबा पाहायला कुठून आलात तुम्ही आणि कसं वाटतंय? चिपळूणमधूनच आलो आहे आम्ही। दरवर्षी 5चा मला वाटतं पहिला दिवस आहे, त्यामुळे गर्दी फार थोडीशी कमी आहे। उद्यापासून तर खूप गर्दी आपल्याला पाहायला मिळेल। पहिलाच पाऊस जवळजवळ म्हणता येईल, त्यामुळं आता दर संडेला आम्ही सकाळी खेळून प्रॅक्टिस नंतर दर संडेला आम्ही इथे असतो। आज वरती जाण्यासारखं नाही, जोरात पाऊस असल्यामुळं रिटर्न मारते पाणी। प्रेशर भरपूर आहे पाण्याला, त्याच्यावरती तुम्ही जाऊच शकत नाही। त्याच्यामुळे जास्त काळजी करून पुढे जायला पाहिजे प्रत्येकाने। जो कोणी इथं मस्ती करायला जास्त येऊ नका। पाणी भरपूर आहे, धबधबा एक नंबर आहे। जेवढं तुम्हाला एन्जॉय करता येईल तेवढी करा, पण जास्त पुढे जाऊ नका। स्पीड भरपूर आहे पाण्याला। आजपासून मोठ्या प्रमाणात पाणी दिसतंय धबधब्याला। आजपासून कालपासून पाऊस जोरात झाला आहे, त्याच्यामुळे धबधब्याला पाणी भरपूर आहे। ही आणि हे ठिकाण जे आहे एक मजा करण्यासाठी म्हणून जरी म्हटलं तरी पुढे जास्त जाणं गेलं धोकादायक पण आहे। पण दरवर्षीच आमचं मजा करण्याचं ठिकाण हेच आहे कायमचं। खूप ठिकाणाहून तुम्ही आलाय दूरवरून, काय वाटतंय तुला? कसं वाटतंय सध्या पहिल्याच पावसामध्ये दिसतोयस तो आणि धबधब्याचा आनंद घेतोय? खूप मस्त वाटतंय। सवत्सडा भरपूर चिपळूणकरांसाठी एक चांगलाच प्लेस आहे फिरण्यासाठी देखील। पाणी देखील खूप जोरदार पडतोय वरून, त्यामुळे आपण सांभाळून पुढे जाण्याचा प्रयत्न करावा, कारण पाणी एवढं जोरात आहे की पुढे जाता येत नाही पाण्यापर्यंत। मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला आणि यामुळं धबधबा हा प्रभावित झाला। चिपळूणचे स्थानिक लोक जे आहेत याच्याबरोबर पर्यटक देखील या ठिकाणी भेट देत असतात। सध्या पावसाचा जोर वाढलेला आहे, यामुळं धबधब्याचं रूप जे आहे हे रौद्र रूप आपल्याला पाहायला मिळतं आहे। मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस या ठिकाणी सुरू झालेला आहे, यामुळं सगळ्याच ठिकाणचे धबधबे आजपासून खुले झालेले आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये पाणी धबधब्यातून वाहत असलेलं आपल्याला पाहायला मिळते। प्रिजनल चरणसह कृष्णकांत साळगावकर, TVN मराठी, चिपळूण, रत्नागिरी। तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।